पाहता लोचनी पाहता
आणि मोडी सारखा जाईल महिला मंडळ जरा चुकून बसा मागे रस्त्याला बाहेर बसले या मोडी आता इंडिया मोडी सगळ्या सारखा थोडं मोरी मोरी पुढे घे ना मग बोलू नका शांत राहा जरा. सारखा मोडी बोलू नका कॅसेट निघा ह्याच्यात हिची दान देवा 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 हिची दान देवा 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 हिची दान Sir
महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलिकाय धातु मुनीन्द्रं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो सद्गुरु तुभया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुझ गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारी दो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाला तुझा निग्रह लाभलो पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाला पावन झालो माझे ज्ञानोबा माऊली यांना वंदन करतो. माझे तुकोबार आहे वैराग्याचं साक्षात रूप माझे तुकोबार आहे. तुकोबार यांना वंदन करतो. माझे मोतीराम महाराज मारुतराव महाराज आमचे रंगनाथ गुरुजी परभणीकर बंकटस्वामी महाराज यांनाही वंदन करतो. आपले ग्राम दैवत बल बुद्धी दास्यत्व यांचे उपासक आमच्या अशा हनुमंतरायांनाही वंदन करतो. शरण 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 हनुमंता काय भक्तीचा दाता मदन दावा व्यास हरे राम
अशी देवता आहे की खऱ्या अर्थानं भक्तीची उपासना करणारे आणि भक्तीची मार्ग दाखवणारी आमची हनुमंतराय देवता. कारण हनुमंतरायाने दास्यत्व निकट केलं आणि दास्यत्व निकट केल्यामुळं प्रभू रामचंद्र यांचं चरण त्यांना दर्शन झालं. म्हणून प्रभू रामचंद्र दर्शन होणारे आमचे हनुमंतराय दास्यत्व निकट करणारे त्यांनाही वंदन करतो. या परिसरातील संत महंत यांनाही वंदन करतो. आमचे तुकोबा आहे. तुकोबा कोण? संसारात राहून संसारात पूर्णपणे आपल्या सगळं जीवन जगून वैराग्यासारखे पूर्ण वैराग्याचे महामेरू असे आमचे तुकोबाराय. तुकोबाराय प्रत्यक्ष हा जो आपला मृत्यूलोक आहे, ह्या मृत्यूलोकात राहून सुद्धा कळी काळा माझी असं एक वेगळं वेगळं वर्तवणारे माझे तुकोबाराय की संपूर्ण जगाला जो काळ खातो, ह्या जगाला काळ खाणाऱ्या या कलियुगामध्ये प्रत्यक्ष काळाच्या माथ्यावर पाय देऊन विजय संपादन करणे माझे तुकोबाराय. असे आमचे तुकोबारायांना वंदन करतो. आमचे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, या छत्रपती शिवरायांना स्वराज्य हिंदवी स्वराज्य चांगल्या प्रकारचे घडण्याचं, चांगल्या प्रकारचं चालण्याचं, चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करायचं काम करणारे आमचे तुकोबाराय. ह्या तुकोबाराय आपल्या देहाचं कशा प्रकारे कल्याण करता येतं, आपण देहाचं कसं कल्याण करू शकतो, हे कल्याण करण्याचा मार्ग सांगण्याचं काम करणार आमचे तुकोबाराय. हे तुकोबाराय आपल्या देहाचं कल्याण कसं करावं आणि काय पण सगळं कशा प्रकारचं आपलं मागणं मांडावं, हे मागणं मांडण्यासाठीचा हा अभंग असल्या मागणीपर असलेला अभंग हा पाहायला भेटतो. हेच दान दे का देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाई ना आवडी हीच माझी सर्व गोडी, न लगे धन संपता संत संग दे सदा. तुकोबाराय सांगतात की आम्हाला जन्म दे बर का, पण वेदना रहित. कारण तुकोबाराय संतांच्या संगतीचं महत्व, संतांच्या संगतीचं माध्यम, संतांच्या संगतीचं कारण, संतांची संगत आणि मागणं कसं मागावं हे पहा. मागणं कसं मागावं हे मागण्याची पद्धत तुकोबारायची ह्याकडनं शिकण्यासारखी गोष्ट असली पाहायला भेटते. म्हणजे तुकोबाराय संतांच्या संगतीचं महत्व आणि मागणी मागण्याचं महत्व सांगता पाहायला भेटतात. या तुकोबारायच्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय आपल्याला काय सांगतात की संतांच्या संगतीचं महत्व कसं आहे, संतांचे मागणी कसं मागायची आणि मागणीचा कसा आपण अनुभूती प्राप्त करून घ्यायची ही सांगत असल्याला पाहायला भेटतात. तुकोबाराय सांगितलेल्या अभंगामध्ये त्यांनी सांगितलेलं जे आहे की संता हे दान कोणतं हवंय, कारण संत महात्मे कोणत्या प्रकारे दान मागतात की हेच दान दे गा द्या. कोणतं दान तर तुझा विसर नको पडायला, आणि अशा प्रकारे विसर नको पडण्याचं दान मागलं तुकोबाराय हे आपल्याला शेवटपर्यंत सांगत असतात की कशावर वर्तन करायचं, कशावर वर्तन करायचं, कसं वर्तन करायचं हे तुकोबारायचं. कशा प्रकारे आपण दान मागायचं, अनुभूती कशी घ्यायची आणि आनंदाने नामस्मरण कसं करायचं हा सांगणारा अभंग असलेला पाहायला भेटतं. हेच दान दे का देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाई ना आवडी हीच माझी सर्व गोडी, न लगे धन संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हाशी, आम्हाला सुख्या सुखी गर्भवासी घाल. कारण पुन्हा आम्ही जन्माला येऊ, पुन्हा कालाचं कीर्तन नाही की पुन्हा जन्माला आम्ही दैवात काला खाऊ, पण
साधू संत सांगतात की आम्हाला एक तर साधू संत काही मागतच नाही, कारण हेच दान दे. कोणतं दान दे बाबा? हेच दान देगा देवा. कोणतं? तुझा विसर नाही झाला पाहिजे. तुझं रात्रंदिवस रामकृष्ण 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 म्हणलं गेलं पाहिजे. हेच दान देगा देवा. तुझा विसर न व्हावा. कशासाठी? गुण गाईन आवडी. तुझा गुण गौरव करीन, तुझं गुणाचं वर्णन करीन. हीच माझी सर्व जोडी. माझ्या जीवनाची जोडी काय आहे? फक्त एकच आहे. काय? तुझं गुणगान गाणे, तुझं नामस्मरण करणं, ही माझी जोडी असलेली पाल भेटते. न लगे धन संपदा, मोक्ष नको, धन नको, संपदा काय नको, काय नको, काय नको. काय दे मग मला? संत संग दे सदा. संताची संगती दे. संताच्या संगतीचं महत्व खूप आहे. संत संगती अभंग खूप आहेतच आपल्याकडे. संत संगती मला दे. मला गर्भवासी सुखानं घाल, कारण त्यातनं माझा उद्धार, माझं पवित्रता, माझं भलं, माझं काय भलं होऊ शकतं. तू खबर आहे. या भागात थोडक्यात हा सांगण्याचा करत असलेला प्रयत्न आपल्याला पाहायला भेटतो. श्रीमद भागवत गीता. आपण खर तर भाग्यवान आहात. भाग्यवान यासाठी की कल्पतरू आपल्याला श्रीमद भागवत कथेचा लाभ मिळतो आहे. हे 3रं वर्ष आहे श्रीमद भागवत आपण श्रवण करतो. आणि भागवत कथा अशी आहे की आपला उद्धार करणारी आहे. परीक्षित राजाला 7 दिवसात आपला उद्धार झालाय. परीक्षित राजाचा आपला उद्धार करण्याची कथा असलेली पाहायला भेटते या श्रीमद भागवत कथेमध्ये. आपल्या कीर्तनाकडे वळण्यापूर्वी 2 मिनिटाचा परिहार असा की महेश भारत घोलप आमचे वैकुंठवासी महेशराव भारतराव गोरप यांच्या तृतीय पुण्यतिथीच्या निमित्तानं हा कार्यक्रम 3ऱ्या वर्षे झाला आपला हा चालू आहे. त्यांचे वडील भारतराव छत्रभुज घोलप, आई सौ कालिंदा भारत घोलप, याशिवाय आमच्या आजी बकुळबाई छत्रभुज घोलप आणि छत्रभुज गंगाराम घोलप आमचे आजोबा. आपली आमच्या ताई रंजना भगीरथ जाधव किंवा आमचे जावई बापू भगीरथ अश्रफा जाधव यांच्या आमंत्रणानं सेवेची संधी मिळाली. याशिवाय अश्रफा जाधव आमचे अण्णा. याशिवाय राजामती सुदामराव घोलप आमच्या ताई आणि ऋषिकेश भैया मृदंग महावीर आमचे. कारण कीर्तनकारावर जास्त अवलंबून असण्यापेक्षा मृदंगाचार्य गायक यांच्यावर अधिक अवलंबून असतं. आपल्या सर्व गायक मंडळींना माझं मनपूर्वक नमन करतो. मृदंगाचार्य महाराज यांनाही नमन करतो. याशिवाय गोविंद महाराज पाळोदीकर खरं तर कीर्तनकार आहेत, माझ्या प्रेमाखातर आलेत, त्यांनाही वंदन करतो. विठ्ठल महाराज इंगळे त्यांनाही वंदन करतो. आपल्या सर्वांनाच साष्टांग दंडवत करून मी कीर्तन सेवेला प्रारंभ करतो. कीर्तन सेवेकडे वळण्यापूर्वी 2 मिनिटाची बाबाशी संपूर्ण कीर्तन 30 मिनिटं झाली तर अजून 1.5 तास बाकी आहे. पूर्ण कीर्तन सेवेमध्ये कोणाचाही उपमर्द करणं हा माझा हेतू नाहीच. हे ग्रहितक अगोदर डोक्यात घ्यायचं. ग्रहितक चुकलं बाकी सगळं चुकतं. नंबर 2,
मी जे बोलन ते माझ्याबद्दल 100% सत्यच. कारण कीर्तनाचा हेतू काय असतो, हा आजच्या कीर्तनाचा हेतू आणि सगळ्या कीर्तनाचा मूळ हेतू, कीर्तन परंपरेचा हेतू काय? हसणं, खिदळणं, विनोद, गप्पा गोष्टी, हे गाणं ते गाणं त्या गाण्यात चालीवर येते. हा हेतू कीर्तनाचा नाही. माझा उद्धार करणे, माझा उद्धार होणं, हाच फक्त कीर्तनाचे ब्रह्मभूत काय होत असे कीर्तन. हे कीर्तन आपलं आजचं कीर्तन फक्त श्रवण करायचंय, घरी गेला विचार करायचा, पटलं तर अंमलबजावणी करायची, नाही पटलं सो एक माणूस कोणतरी आलता विसरून जायचं. पण आपला उद्धार एका कीर्तनात झालाच पाहिजे. आता महाराज मंदिरला कळत असेल की मला खरंच गायनाचं अंग नाही, ते पण माझं जे आहे वास्तव सत्य खरंच बोललं पाहिजे. एक खोटं 100 खोटे बोलावं लागतात. मिनिटात एका मिनिटात कळतं ना माणूस कोण आहे, एका सेकंद कळतं की त्याची परीक्षा कळते आपोआपच. फक्त सांभाळून घ्या इतकंच विनंती, दुसरं काहीच नाही. आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे आणि आपला उद्धार करून घ्यायसाठी आपण या ठिकाणी आलो आहोत. लक्षात ठेवायचं, आपले पाय ज्या अर्थी तुमच्या घरून इथपर्यंत आले तर कशाला आले तर आपण सगळ्याच बाया काय म्हणतील की आम्ही कीर्तन ऐकायला आलो. खोटं. तुमच्या पुण्याचा माप भरण्यासाठी तुम्ही इथे आलात. तुमचं प्रत्येक एक, तुम्ही बाई नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, कोणीच नाही. माझ्या नजरेत 0, फक्त एकच आहेत, अहम ब्रह्मास्मी. तुम्ही ईश्वर आहात आणि मी सुद्धा आलो. दररोज गावगाव जातो. कशाला जातो? फक्त माझ्या पांडुरंग परमात्मा भेटायला जातो. काहीच नाही. माझी जनाबाई, माझी मुक्ताबाई, माझी ज्ञानोबा, तुकोबा यांनाच फक्त भेटायला जातो. माझा हेतू दुसरा काहीच नाही. कारण मला माहित आहे माझा उद्धार प्रत्यक्ष पांडुरंगाला भेटल्यानं होईल का नाही मला लय सांगता येत नाही. पण हे पक्क की माझा उद्धार संतांच्या माध्यमातून गेलो तर 100% माझा उद्धार होतोच. आणि म्हणून मला मी जे आलो ते फक्त माझ्या स्वार्थासाठी आलो. माझा स्वार्थ एक आहे की मला माझा उद्धार करायचा आहे. काही मी उद्धार पावेल, काही मी उद्धार पावेल, काही मी उद्धार पावेल. लक्षात ठेवायचं. खरं काय माहितीये का? खरं असं आहे की तुमच्या मनासाठी तळमळ आहे. तुमच्या मनात तळमळ ही आहे की कधी माझा उद्धार होईल, कधी कृपादर्शन करेल, संत जन मला कधी मार्गदर्शन करतील. ही तुमच्या मनात तळमळ आहे. त्याचं उत्तम उदाहरण आहे तुम्ही तुमच्या घरून इथपर्यंत आलात. दुसरं काय, तुम्हाला घरी आराम करता येतं. आता काल तिकडे नांदेडकडे मी होतो, इथं आज इथं आलो, उद्या कुठे कशामुळं? फक्त मी शोधतोय मला माझा उद्धार करून घ्यायचा. कोण्या ब्रह्माच्या रूपातनं माझा उद्धार होईल, कोण्या वारकऱ्याच्या रूपातनं माझा उद्धार होईल हे मला सांगता येतं. मला फक्त माहिती आहे वारकऱ्याच्या रूपातनं माझा उद्धार होऊ शकतो. म्हणून मी फक्त पाहतो. मी तुमच्याकडे पाहतो म्हणजे स्त्री नाही, पुरुष नाही, कोण नाही, फक्त अहम ब्रह्मास्मी. फक्त ब्रह्माच्या मूर्ती आहात
फक्त देवाचे रूप आहात आणि देवाचे रूप म्हणून पाहतो. आणि अजून एक मुद्दा माझा विसरून जाईल मी, की कीर्तन संपल्यानंतर ज्याला हवी त्याला अष्टगन, बुक्का, ओरिजिनल सगळं, ओरिजिनल सगळंच, तुळशीची माळ बारीक आणि जपमाळ, 3 प्रकारची जपमाळे असतात. प्रत्येकाला एक वस्तू, ज्याला हवी त्याला एक वस्तू मिळेल, कोणती सुद्धा. फक्त घेताना काळजीपूर्वक पटपट घ्या. त्याचं कारण आहे की काही बायांना तसं शिल्लक राहतं, त्या घाईनं निघून जातात आणि घेणारे इथं टाइम वेळ घालवतात, वेस्टेज वेळ करतात. त्यांचं नुकसान नको व्हायला. एक बाय असो, 10 असो, 1000 असो, किती असो, सगळ्यांना मोफत असते. आता मोफत कळते असं मानतो मी, बरं फुकट असते. गावगाव माझं हेच काम असतं. गावगाव हेच आहे की 10,000, 1,000, 500, 800, 2 माणसं असो. हे पहा, कीर्तनाला किती माणसं हा घटक महत्वाचा नाही, चिंतन होणं महत्वाचं घटक आहे. 1000 असले का, आता एक मला दुसरे निंदा करायची नाही, मला काही दुसरं काही माझ्यापुरतं मला बोलायचे. दुसऱ्याचे 1000 कीर्तन असते, 10,000, 20,000 असते, त्याच काय देणे नाही, फक्त चिंतन. कारण ब्रह्मभूत काय आहोत तसे चिंतन, म्हणून चिंतनच होणं महत्वाचं आहे. आणि म्हणून आपला उद्धार झाला पाहिजे. आपला उद्धार व्हायचं सगळ्यात महत्वाचं साधन फक्त रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे, रामकृष्ण. आता माझ्या नसात भिनलेलं मला तेच रामकृष्ण, रामकृष्ण आहे, ते असतं. तुमच्या भागात जे प्रकार असेल, ओम नमः शिवाय असेल, जे असेल ते काय असेल, जे असेल ते तुम्ही सतत म्हणलात तर तुमचा उद्धार होतोच. नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी नाम घेता वाया गेला, जगात असा एकही जीव नाही आहे की ज्यानं परमेश्वराचं नाव घेतलंय, ज्यानं परमेश्वर सानिध्यात राहिलाय, जे परमेश्वर चिंतन करतो आहे तो जीव वाया गेला असं नाहीच. जीव म्हणलं, माणूस नाही म्हणलं. कुत्रा, मांजर, कोणी 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 लता वेली सुद्धा. तुम्हाला उत्तम उदाहरण सांगू का, आपण पंढरपूरला जातो, एक वेल आहे, एक असे झाड आहे बघा, काळ्या, याला बुक्का लावून काळ्या झाले, समजा आपण पांडवाच्या जवळ एकदम अलीकड, थोडंसं अलीकड आहे ना, कानोपात्र झाड म्हणतो आपण. ते झाड आहे ना, झाड आहे, पण ते कोणत्याही महाराजापेक्षा 100% पवित्र आणि श्रेष्ठच. मला कोणाची निंदा करायची नाही, पण तरी माझं मत, मला जे वाटतं ते मी वाक्य बोलतोय. कारण आता महाराजांना आपण एक वाक्य दिलं होतं, उपाधी दिलं होतं अलीकड, हरिभक्त परायण डॉक्टर आशिक महाराज परभणीकर. मी तपासलं पाहिजे मला स्वतःला की मी हरिभक्त परायण आहे का, मी हरीशी रत आहे का, मी हरीशी एकरूप आहे का, मी रात्रदिवस हरीचं चिंतन करतो का. नुसतं 2 घंटे चिंतन करतो आणि पुन्हा माझं वर्तन, घरचं वर्तन, म्हणजे माझं 24 तास, माझं बाकीचं 22 तास माझं वागणं धर्माच्या विरुद्ध आहे का. माझ्या मुलीला माहिती आहे ना, जावे बापाला माहिती आहे, सगळं माहिती आहे ना. केवळ एकच आहे, रात्रंदिवस फक्त रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण, फक्त रामकृष्ण राम, काय देणं घेणं काही नको, आपण आपलं काम भले, आपण काम भले, राम, फक्त रामकृष्ण 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 म्हणतो. कारण झाडात जर उद्धार होतो, झाडाचे आपण दर्शन होतो. झाड, दुसरं उदाहरण, माझ्याकडे तुळशीच्या माळीता, हे ओरिजिनल तुळशीच्या माळीता. मला माहिती आहे विकणार तसंच म्हणतो, विकणार एकही माणूस म्हणत नाही की माझ्याकडची खोटी माळ आहे, पण ते विकणार असतो. विकण्याचा हेतू वेगळा असतो. मी तुम्हाला द्यायलो, मी नाही द्यायला, पांडुरंग द्यायलाय. मी पुन्हा अहंकार कशाला घेऊन, मी करता करिता मी नाही, ते पांडुरंग आहे, ते माझं काही संबंध नाही. आणि माळ घेणं सोपं आहे, वागणं अवघड आहे. माळ घालण्याचा अर्थ काय आहे, ही माळ, तुळशीची माळ, माळ घालण्याचा अर्थ काय आहे, देहावर तुळशी पत्र ठेवणं. देहावर तुळशी पत्र ठेवणं तर माळ घालणं. जप करता येणं शक्य असं होत असलं तर जप माळ घेणे, नुसतं ठेवून उपयोग नाही. उगं हिनं घेतली 1, तिनं घेतली 2, 3 असं हे चुकीचं नको.
म्हणून रामकृष्ण रामकृष्ण राम सतत म्हणलं गेलं पाहिजे, सतत म्हणलं गेलं पाहिजे. आपल्यामध्ये संतत्वाचे गुणधर्म आहेतच. हो, हे पहा तुम्ही देवच आहे. मी तुम्ही म्हणतो मी नाही म्हणत, तुम्ही देवच आहात. तुम्ही देव आहात मग तुमच्या दर्शनाला मी. म्हणून आपल्याला पांडुरंग परमात्म्याचे दर्शन घ्यायचंय, पांडुरंग परमात्म्याशी एकरूप व्हायचंय. आणि पांडुरंग परमात्म्याशी एकरूप होत असताना प्रत्यक्षात तुम्ही फक्त काहीच नका कामामध्ये, काम काही म्हणा राम, काम तुमचं कर्तव्य तुम्हाला पार पाडावंच लागेल. एक लक्ष ठेवा, नियत कर्म सोडून तुम्ही जसं रामकृष्ण इथं देवधर्म करायचं, देवधर्म करत असताल किंवा ढोंगे करत असताल तर ते खोटं आहे, फसवय. लक्षात ठेवायचंय, तुम्ही अख्ख्या जगाला फसू शकतात. बरं, मी अख्ख्या जगाला फसू शकतात, पण ते बघताय ना, ते लय चतुर आहे. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याचे खाणे आणि मुकुट सकाळ म्हणे धन्य तोचे विठोबा. माझा विठोबा, माझा विठोबा कसा आहे? जसा म्हणतात तसा आहे, जसा म्हणतात तसा आहे. निर्गुण निराकार, किती नाव घ्या, किती नाव विष्णू सहस्रनाम आपल्याला सगळं माहितीच आहे. किती नाव घ्या, इतकं नाव घेऊन सुद्धा पुन्हा वेगवेगळं नाव असतंच. एक सांग का, माझ्या विठ्ठलाला, माझ्या भगवान श्रीकृष्णाला तुम्ही दोष जरी दिला, दोष जरी दिला तर दोषी तर बदल गुणात होतं. माखन चोर, दही चोरणारा. आज चोरणारा पण चांगलं म्हणतो कोणी, पण त्याला ते चांगलं म्हणतो. रणछोड राय, रानातून पळून जाणारा, पण रणांगातून पळून जाणारा चांगलं म्हणतं का? नाही. पण ह्याला गुण बरोबर आपोआप तयार होतो. म्हणून आपल्याला इतकी पात्रता आपण तयार करून घ्यायची आहे. हे पण मनुष्य देह तुम्हाला मला मिळाला आहे, तुम्हाला मनुष्य देह. लक्षात ठेवायचं, खरं मी तुम्हाला जीव तोडून सांगायला बाबा, हे मनुष्य जन्म फक्त एवढाच आहे, शेवटची पाळी आहे. हे मनुष्य देह शेवटची पाळी आहे. पुन्हा तुम्हाला 84 लक्ष येऊन तुम्हाला काय 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 कुत्र मांजर उंदीर साप पाल काय 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 तुमच्या कर्मानं तुम्हाला व्हावं लागणार आहे, माझ्या कर्मानं मला व्हावं लागणार आहे. म्हणून हेच वेळ अशी आहे आपली, हीच वेळ आहे की ह्याच वेळेला आपण काय केलं, चांगलं कर्म केलं पाहिजे. रामकृष्ण राम याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे. देह आपला मनुष्य देह हा एकच आहे. खरं सांगू का, एवढा देह तुम्हाला आहे, मला आहे की आपल्याला परमेश्वराशी एकरूप होता येतं. नर करणी करीतो नर का नारायण हो जाय. माणूस हा, मी माणूस आहे, माणसानं माणसाचं काम केलं तुम्हाला देव ह्या जन्मात प्राप्त होतोच. फक्त एकच आहे की सातत्य पाहिजे. सतत 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 प्रत्येक रामकृष्ण 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 म्हणत राहा, जप करत राहा. म्हणत किती 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 केला तर तुम्हाला परमेश्वर भेटतोच, भेटावंच लागेल. का भेटणार नाही? अरे आपण 7 दिवस कृपाला गेलो तर 8व्या दिवशी शेतवाला मालक घरी आणून पण देतो. कधी? 7 दिवस गेल्यावर. अरे ते जर मालक देत असेल घरी आणून पैसे तर ते जगाचा मालक, एक वेळ शेतकरी मालक 8व्या दिवशी देणार नाही, पण ते जगाचा मालक तात्काळ ताबडतोब देतो. ते तसं उशीर नाही. तुम्ही जितकं नामस्मरण करता तितकं नामस्मरण केलं तुम्हाला भगवंताची प्राप्ती होतेच. आणि म्हणून आपण प्रत्यक्षात रामकृष्ण 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 म्हणलं पाहिजे. आणि रामकृष्ण रामकृष्ण म्हणताना आपल्या मुखात तुम्ही कोणतंही काम करा, कोणतंही काम करा, कोणतं का तुम्ही हे पहा, तुम्ही शिव्या द्या पण जनाबाई सारख्या शिव द्यायला काय अडचण नाही ना. तुझी रान रडकी झाली, आयो चुडलेली काय काय असेल सगळं अभंगच आहे ते. द्या द्या. आपण काय माहिती का, आपण धड रावण बी होत नाहीत आणि धड राम बी होत नाही.
आपण असं मध्येच राहतो. प्रत्यक्षात रामकृष्ण इतकं आपण पुण्य प्राप्त करून इतकं पुण्य प्राप्त करून घ्या. इतकं पुण्य प्राप्त करून घेतल्यानंतर आपल्या मध्ये भगवंत पांडुरंग परमात्मा सुद्धा आपला उद्धार करायला मजबूर झाला पाहिजे. कारण मरते समय पांडुरंग परमात्मा आपल्याला भेटतोच, पण कधी? दिनरजनी हाची धंदा रात्रंदिवस पांडुरंग परमात्मा घ्या. रात्रंदिवस पांडुरंग परमात्मा घ्या. पांडुरंग परमात्मा तुमचं अंत्य वेळेला पांडुरंग परमात्मा तुमच्या जवळ राहतोच. लक्ष ठेवायचे. आपण देवाचं नाव का घ्यायचे? आपण देवाचं नाव घ्यायचे हेतू काय? तर एकच आहे की याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस. आपण सतत सतत नामस्मरण का करायचे? कारण मरते समय पोरीचं नाव नको यायला, मरते समय बायकोचं नको नाव यायला, मरते समय नाव कोणाचं नको फक्त रामकृष्ण 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 म्हणून केलं ना. जेव्हा आपलं म्हणजे राम म्हणत आपण आणि कृष्ण माझं बाकी राहिले तरी आपला मृत्यू झालाच. तर पांडुरंग परमात्मा आपल्याला भेटायला येतोच तीव्रतेनं. जितकी तुमची नामाची तीव्रता असेल तितक्या तीव्रतेनं पांडुरंग परमात्मा भेटायला तुम्हाला येतो, तुमचा उद्धार करतोच. आणि तुमच्या नाम घ्यायचा तीव्रता नसेल बरं का, तर ते पांडुरंग परमात्मा सावकाशी येईल. तुमचा तर यमलोक यम घेऊन जाणार. आपला काही विषय मिटला नाही. ते बाळ शेतात माय खुरपाय जाते, बाळ तुरीच्या पाट्याला झोपलेलं असतं. जितक्या तीव्रतेनं रडल तितक्या तीव्रतेनं माय लवकर धावून येते. आणि बाळ नाही रडलं तर येत नाही लवकर. तुम्ही पांडुरंग पर्वत तीव्रतेने धावा केला तर पांडुरंग परमात्मा येतोच. द्रौपदीसाठी आला, आपल्यासाठी यायला काय झालं? येतो. पण आपल्याला द्रौपदी इतकं पुण्यवान व्हावं लागेल, तितकं पुण्य आपल्याला कमावं लागेल. आणि इतकं पुण्य जर कमवलं आपण तर मग प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आपल्याला मिळेल, प्रत्यक्ष देव आपल्याला मिळेल. काहीतरी वर काहीतरी मागा. तुमचं माझ्या खूप ऋण झालंय, काहीतरी उपकार तुमचे इतके उपकार मला ओझ सण होईल ना. माझं वसन काहीतरी मागा ना. काहीतरी मागितलं का तर माझं ओझ थोडं हलकं होईल. काहीतरी मागा. आता काहीतरी मागा. आमचे तुकोबार आहे, काहीच पांडुरंगाला मागायचं काहीच नाही. देवावर ओझ व्हायचं ना. लक्ष ठेवा, ओझ झालं की देव खाली बघतो. ते लाजीरवान होतो ना, पण वजन झालं सरळ बघतो, सरळ असं म्हणजे डोळा भिडतो. आपण माहिती खेड्यात कुठे माहित आहे, एखाद्या आपले पैसे असले तर ज्याच्याकडे पैसे ते खाली नजर होते, आपली नजर वर जाते. म्हणजे आपण प्रत्यक्ष काहीतरी मागितलं पाहिजे. काय मागायचंय हे पहा. मी पांडुरंग परमात्माकडे जातो, तुम्ही जातात. आपलं काय चुकते माहिती का? आपण देवाचं दर्शन घेतो आणि देवाचं दर्शन द्यावा, माझं याचं कल्याण कर, त्याचं कल्याण एक निसं मुंडकं टिकतो डोक्यावर आणि 100 देवाकडे आपण आपल्या मागण्या मांडतो. हे चुकतंय ना. एकच आहे, सर्वे संतु निरामया. व दर्शन घ्यायचं ना, जगातलं सगळ्याचं कल्याण कर. मग जगात आपण एक आहेत ना, आपलं कल्याण व्हायचं ना. मग नुसतं माझं कल्याण व्हायचं काय नाही, जगाचं सगळ्याचं कल्याण कर. आणि सगळ्याचं कल्याण केलं का, जसं महानंदानं शिवलीला अमृतामध्ये नगर उद्धरून नेलं, तसं आपण जगाचं म्हणलं का आपलं कल्याण आपण होतं. मग मागायचं. आता तुकोबारायांना बरोबर सांगायचं, देवा लय वजन काहीतरी मागा. काय मागा नको. तुकोबाराया बघायच्या पहिल्या Dega
देवांनी सांगितलं तुकोबाराया काहीतरी मागा काहीतरी मागा काहीतरी मागा नको नको नाही मागाच काहीतरी मागा फारच 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 हट्ट केला फारच हट्ट केला काय मागितलं तुझं कल्याण होते मला काही मागायची बुद्धीच नको सुचू देऊ हेच तुला मागणं माझं नाही मला काही मागायचं नकोच नकोच आणि जर काही द्यायचं असेल तर तुझं गुण गायची मला बुद्धी दे दुसरं काही नको तुझं गुणगान करीन कारण पहिलं गुणगान करतो आता मला तुझं गुणगान करायची बुद्धी मला येऊ दे तुझ्या नामाशिवाय मला दुसरं कुठलाच 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 विचार मला येऊ नको तू कोबराय सांगते मला दुसरं काहीच नको काय फक्त एकच आहे बाबा जळा वेगळी मासोळी आपली माझी आपली माझी माझी तळमळ मासा जसा पाण्याच्या बाहेर पडल्यानंतर जशी तडफड होते तितकी तडफड मी पापाच्या नजरेकडे गेल्यानंतर माझी व्हायला पाहिजे आहे त्याचं कारण आहे नजर नजरचा अर्थ ज्ञानबांना तुकोबांना नाही कळत पण माझ्या मुक्ताई जाण्याला कळते नजर आपली नजर कशी हवी माझी नजर कशी असते पांडुरंग परमात्माला जेव्हा मी पाहतो जेव्हा हनुमंतराचं दर्शन घेतो किंवा जेव्हा ज्या वेळेला मी चिंतन करतो विचार करतो जी नजर माझी असते किंवा पंढरपूरला आपण पांडुरंगाचं दर्शन घेताना आपली जी नजर असते ती नजर मरेपर्यंत टिकवायचा प्रयत्न करतो शब्द लक्षात एक दगड एकदाच मंदिरात जातो त्या दगड पण आपण मिळत नाही माझ्यासारखे दगड कवा मंदिरात जातात कवा मंदिरात जातात फक्त मंदिरात जाऊन वापस जातात पुन्हा देव होत नाही का बाबा कशामुळं काय त्याच्यात आपलं काय फरक त्याचं पाषाण आहे ना पाषाण आहे ना ते जर देव झालाय आपण हाडा मासाचे माणूस आहे ना तरी आपण देव होत नाही का कारण आपली रत नसते लगन नसते आपण त्याची एकरूप होत नाहीत आपण एकरूप इतकं झालं पाहिजे की प्रत्यक्ष परमेश्वराला वाटलं पाहिजे परमेश्वर आपल्याला म्हणलं पाहिजे काय म्हणलं पाहिजे आता ऐकलं की काहीतरी मागा काहीतरी मागा काहीतरी मागा आणि काहीतरी मागा म्हणण्या इतकी पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपण संत महात्मे इतकं पुण्य प्राप्त करून घेतलं पाहिजे हरि प्राप्ती उपाय हरि प्राप्ती धरावे संता जेते पाया धरावे संता जेते पाया
हाची उपाय आपल्याला हारीची प्राप्ती हवी आहे तर आपण संताला शरण गेलं पाहिजे. सर्व भावे दास झालो त्यांचा. लक्षात ठेवायचंय आपण पांडुरंग परमात्माला आपला करून घ्यायचा आहे तर आपण संताला शरण गेलं की पांडुरंग परमात्मा आपला होतोच. कोणाला शरण जायचंय? संतांना. संत आपण कोणाला म्हणतो? आता हे म्हणजे कपडे घातले तर फेटा बांधलाय मग मी संत झालो असा लोकांचा समज आहे. जगाला फसवणं लय सोपं आहे. असा गंध लावला हे असं घातलं हे पटका घातला हे तुम्ही कोणाला महाराज झाले मी महाराज आहे का? हे एक तर माझ्या आत्मारामाला माहित आहे. नंबर 2 माझ्या आईवडिलाला माहिती आहे नेमका मी खरा कसा आहे. नंतर माझ्या पत्नीला माहिती आहे खरं कसं आहे. 2 घटी गोड गोड बोलून घुलून महाराज आहे मोठा माणूस आहे मोठा माणूस आहे हे म्हणून घेणं सोपं पण टिकून अवघड आहे. लक्षात ठेवायचंय माझ्या तुकोबाने जे मला आचारसंहिता दिली आहे माझ्या तुकोबाने जे मला सांगितलंय ते फक्त अभंग पाठ करायचं नाही आचरणात आणायचा. शब्द लक्षात ठेवा. बोलता वाटे सोपे करणी करता संत महात्मे बोलू जाणे. मी तर लय साधा माणूस आहे. बोलणं सोपं आहे. अहो तुम्हाला सांगू का 100-200 कीर्तन युट्यूबला एका अभंग ऐकले का तर कोणी बोलू शकते. बोलायला काहीच कठीण नाही फक्त वागणं कठीण आहे. वागणं माझ्या तुकोबारायने काय सांगितलेलं आहे? जे तर कीर्तन करावे ते अन्न न सेवावे बुक्का लावू नये भाळा माळ घालू नये काळा तट्टा वृक्ष भाषे दाना तृण मागू नये जाना. आणि लास्ट वाक्य इतकं मला आवडतं ना त्यासाठी जिवंत आहे. तुका म्हणे द्रव्य देती घेती दोन्ही नरका जाती. मग काय फक्त अभंगच पाठ आहे मला. वागायचं काय? मी ज्या गावात जातो तिथलं पाणी घेत नाही तिथलं काहीच नाही काहीच नाही घेत फक्त स्वतः त्या गावचा घेतो त्या घरचा घेतो काहीच नाही. माझं पाणी घरी जातो मला पाणी पुरतंय. बुक्का लावायचा नाही माझं बुक्का माझ्यासोबत आहे. माळ घालायची माळ तर आणता येत नाही समजा पण माळीचे पाकिट वेगळं देतो मी. अष्टगण बुक्का गणगोळी माळीचं पाकिट एक द्यायचं. पाकिट म्हणजे पैसे असतात पाकिट अर्थ कळतो समजा ते वेगळं. आणि माझं कीर्तन ठेवलंय कीर्तन ठेवलं तर पुन्हा एक पाकिट देतो अष्टगण बुक्का देतो शिवाय एक ज्ञानेश्वरी देतो. जी ज्ञानेश्वरी आणि अहंकार नाही बरं का देतो म्हणजे मी देत नाही पांडुरंग परमात्मा करून घेतो म्हणजे मी करता कशाला हो ते अंतीचा नियंता पांडुरंग. ते किसन महाराज साखरे यांची ज्ञानेश्वरी आहे ती लवकर भेटत नाही. आता वारकऱ्यांना माहिती आहे ना बाकी काय भेटत मला माहित नाही पण ती लवकर भेटत नाही. ती ज्ञानेश्वरी हे सगळं येतो आणि 100 बाया 1000 बाया कोणी असो सगळं ज्यांना हवं ते एक वस्तू देतो मी. फक्त घेताना तुम्ही लाईनीनं पटपट घ्या लाईननं घ्या पटपट घ्या जेणेकरून लास्ट बायचं नुकसान नको. ती बाई न घेता तसंच निघून जाऊ नये. इतक्या लांब मी आलो माझा काय हेतू सगळ्याला फुकट द्यायचं फुकट द्यायला ना फक्त लास्ट बायला सगळ्याला भेटावं याची काळजी तुम्ही तुमचं करा किंवा ते तुम्ही मंडळ काहीतरी नियोजन करा पटकन क्लिअर करून घेत जाते. म्हणजे लक्षात ठेवायचंय की साधू संतांनी आमच्या तुकोबारायांनी जे सांगितलंय फक्त वागायचंच. नुसतं मला पाठांतर कमी मला गायनाचं अंग मला खरंच नाही तुम्हाला कळतंय. खोटं काहीच बोलायचं नाही जे आहे ते असं मी ह्या स्टेपचा आहे इथून पुढे जे असेल ते बघ काय होतं. आता म्हातारपणे शिकणं बी गायन शिकायला म्हातारपणे नसते जमत तरी जसं ढकली तर हळूहळू करीत राहायचं. म्हणजे आपण प्रत्यक्षात रामकृष्ण म्हणायचं. रामकृष्ण म्हणलं तर तुमचा उद्धार होतो तर तुमचा कशाला पशु पक्षीचा उद्धार होतो हो. आणि लक्षात ठेवायचं असा एखादा पशु पक्षी असतो महाराजापेक्षा कुठल्याही महाराजापेक्षा 100% श्रेष्ठ असतो. महाराज म्हणजे कीर्तनकार मी माझ्या पुढचं फॉलो करू का मी काय फार पुण्यवान असा प्रकार नाही. महाराज असला गण लावला हे लावला म्हणजे फसवणुकीचा मार्ग मोकळा झाला. मी काय कीर्तन म्हणजे असं फार कनिष्ठ फिर साधा तुमच्या दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हा शिल्लक. मी सामान्य असं कुठल्याही महाराज एखादा अश्व आमचा तुकाराम माझ्या पालखीचा जो घोडा आहे आपण आळंदी पंढरपूरला जातो ना आषाढी वारी असते देहून आषाढी वारी निघते आणि आषाढी वारीत मानाचा अश्व असतो घोडा ते माझा आहे
बाभळगावकरांचा आपण घोडा म्हणतो ना, तुम्ही सगळे म्हणता ना बाभळगावकरांचा घोडा, बाभळगावकरांचा घोडा आहे, ते आमचा आहे. म्हणजे ज्यांचं दर्शनाची आपल्याला आस असते, ज्यांची पायाची धूळ घ्यायला आपण किती किती तळमळ करतो, पाय धूळ घ्यायची, पाय धूळ घ्यायची. माझा हक्क मला गाजवायचा, पण पांडुरंगाच्या कृपेनं परभणी जिल्ह्याचा आहे, बाभळगावचा. म्हणजे ते घोडा, तो अश्व खरंच खूप मी खूप पाहतो बरं का, समजून घेतो, त्याचा चेहरा पाहतो, डोळा पाहतो, त्याची नजर पाहतो. खरं सांगा, मला खरंच माझ्या तुकोबरासारखा दिसतो, माझ्या ज्ञानोबरासारखा दिसतो, पांडुरंग परम त्या घोड्यात दिसतो. आता मी पाहतो ना, तर ते वेगळा वेगळा खरंच 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 वेगळा वाटतो, ज्ञानेश्वरी सारखा वाटतो. ज्ञानेश्वरी कशी आहे, तुम्ही पहिला अध्याय पहा, दुसरा पहा, तिसरा पहा, पाचवा पहा, कोणता पहा, प्रत्येक क्षणाला ज्ञानेश्वरी अर्थ अलग 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 अर्थ जाणवतात. तुम्ही किती ज्ञानेश्वर होता, प्रत्येक अर्थ वेगळा 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 जाणवतो. आणि मला लय येतंय, मला लय कळतंय, मी लय हुशार आहे असं म्हणतो. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायचा प्रयत्न केला, तुम्हाला जाणीवपूर्वक वाक्य सांगायलो, एकही तुम्हाला ओळीचा अर्थ कळणार नाहीच, नाही कळणार. आता मी 6 विषयात एम ए आहे, मराठी, हिंदी, इंग्रजी, राज्यशास्त्र, इतिहास, पुन्हा दुसऱ्या विद्यापीठ मराठी, पुन्हा डॉक्टर आहे, पुन्हा अजून. पण ज्ञानेश्वर जेव्हा मी वाचायला सुरुवात करतो, तर एकच विचार करतो, मी बालक आहे, अज्ञानी, पामर आहे. आत्ताशी वारकरी संप्रदाय आत्ताशी ज्ञानेश्वरीमध्ये बालवाडीला प्रवेश घेतोय. बाळाच्या रूपातून आपण ज्ञानेश्वरी वाचायचा प्रयत्न केला ना, तर ज्ञानेश्वरी उलगडते. मला हे कळतं, मी डॉक्टर, मी हे ते म्हणलं ना, मला काहीच कळणार नाही. मी खूप जाणीवपूर्वक वाक्य, जिम्मेदारीपूर्वक जाणीवपूर्वक वाक्य बोलतो असं आहे. म्हणून प्रत्येक क्षणाला तुम्ही रामकृष्ण 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 म्हणलं गेलं पाहिजे, तुमचा उद्धार होतोच. कारण इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. माझ्या शरीरातून जेव्हा प्राण निघेल ना, तेव्हा माझा पांडुरंग परवा इतकाच करेल की माझ्याच गोड आहे. राहायलाच पाहिजे का, मरेपर्यंत तुझं नाव घेतोय ना, तुला माझी राज राखावीच लागेल. त्यासाठी आपण अगोदर पुण्य कमवलं पाहिजे. कारण कोणत्या क्षणी आपला मृत्यू सांगता येत नाही. आता ते बाळ गेला, 3 वर्ष झाली. आई वडिलाला खरं बोलतो मी, आई वडिलाच्या हृदयाला कातर लागल्यासारखी होती. खरंच होते. इतका जीव नाराज होते. उद्या कधी आठवण आली का, की असं घंटा असं बोर होते की ते काही काम करत नाही, काही नाही. ते कसं बाहेर बोलता बी येत नाही आणि ते सहन बी होत नाही. लईच म्हणजे ते सांगण्याच्या पलीकडचं ते वेदना दुःख असतात. इतकं ते तरुण बाळ जाणं यासारखं वेदना दुसरं जगात कुठलंच दुःख. म्हणून आपण पुण्य कोणत्या क्षणात आपला मृत्यू येईल माहित नाही. प्रत्यक्षात फक्त पुण्य आणि पुण्यच करत राहायचं. कारण तुमचा आता मृत्यू तयारी तुम्ही केलीच पाहिजे मृत्यूची. मी केली क्रियापद पूर्ण झाले, करणार नाही. क्रियापद अपूर्ण होते, करणार म्हणजे अपूर्ण क्रियापद झालं. ते मी 35 वर्षापासून हिंदीचं व्याकरण शिकवतो, मराठीचं व्याकरण शिकवतो. केली याचा अर्थ असा आहे, कोणत्याही क्षणाला आपला मृत्यू झाला तर त्याची तयारी झाली. ज्या दिवशी येईल का त्याशी ये घेऊन जाय. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. कोणाला नेणार, देहाला नेणार आहे. देह तर आपलं नाहीच ना. तुम्ही तर पंचकरणाचे असतात, विचारसागरवाले असतात. मी लय बोल, मला अजून एखादं वाक्य चुकलं तर जाणकार लोक होते, महाराज हे आलेच नव्हतं. पण 5 तत्वाचा आपला देह आहे, ते 5 तत्व देह जे ते घेऊन जाईल. काय करायचं आपल्याला, आपला आत्मा वेगळा आहे ना. जसं आमचे मोतीराम महाराज, मला मोतीराम महाराज आवडतात. त्यांना त्यांच्या म्हातारपणी एकदम पायात आळ्या पडल्या, जखम झाली, आळ्या पडल्या. आणि शिष्यवर ते महाराज झोपल्यानंतर शिष्यवर्गाने काय केलं, ती आळी बाजूला काढली. त्यांना जाग आली ना, ते म्हणले काय करणार तू. काय नाही म्हणले, आळी बाजूला काढली. का, त्याचं घर नाही, त्याचं घर आहे ना, त्या घर त्याला राहते ना. कशाला घराच्या बाहेर कशाला काढलं असतो. म्हणजे आपल्या पाया जर आळ्या पाहता, मला काल ठेच लागली, थोडी जखम झाली, तर मला तू वेगळं वाटायचं समजा. पण त्याला काय, देहाचं ममत्व नकोच. आणि लक्षात ठेवायचं, ज्या क्षणाला तुमच्या मनात हे येते की मी यक्ष नाही, मी वाय नाही, मी डॉक्टर अशोक महाराज परभणीकर नाही, मी नाही, हा शरीर आहे. ज्या क्षणात तुम्हाला हा देह माझा नाहीये, त्या क्षणात तुम्ही प्रत्यक्ष साधू संत आहात. पण आपण देहाचं ममत्व ठेवतो. माझं बाळ, माझी ही, माझी ती. अरे बाबा, कवर
कौरव कोणाचे माय बाप कोणा हे पा माय बाप बहीण भाऊ सुद्धा कोणीच नाही कोणीच नाही कोणीच नाही तुमचं कोणीच नाहीये नाही फक्त एक अंतीचा नियंता पांडव फक्त एकच कारण हे सगळे दिल्या घेतल्या सुट्टी येतं हे फक्त दिल्या घेतल्या सुट्टी असते म्हणून आमचे तुकोबर आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात गुण गाईन 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 मी तुकोबराच्या अभंगाचा खूप विचार करतो बरं का म्हणजे बाळ म्हणून विचार करतो खूप विचार करतो प्रत्येक शब्दाचे अर्थ अलग 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 प्रत्येक शब्द तुम्ही किती विचार करा किती विचार करा किती विचार करा विचार करतो की त्या काळात तुकोबरा किती तत्वदर्शी असतील किती किती अहो आज आपण विज्ञानी बोलतो आपण काय 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 म्हणतो तरी आपली ती झेप आपल्याला नाहीच जे आमच्या ज्ञानोबरायला होते आमच्या तुकोबरायला होते ती झेप आपल्याला नाहीये आपल्याला ती झेप थोडीशी तरी यावी उग किंचित 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 यायला आणि किंचित थोडीशी झेप येण्यासाठी उलिशक त्या कळण्यासाठी ज्ञानेश्वर उलिशिक कळा उलिशिक 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 अभंगाचं चरण हे थोडस कळालं तर आपल्याला निश्चित कळतं की बाबा काय कळतं की विठ्ठल विठ्ठल तुम्हाला अभंगाचं थोडी गोडी लागली गोडी आबा हे परमार्थ धन असं आहे बघा एकदा गोडी लागली का तर संसार तुम्हाला 100% तुच्छच वाटतो फक्त तुम्हाला मला बर तुम्हाला सुद्धा तुम्हाला परमार्थाच्या गोड लागली का घर दार संसार सगळं सगळं तुम्हाला निगलेजिबल वाटतं निवळ कारण त्या घरावर प्रेम करून उपयोग नाही त्या देहावर प्रेम करून उपयोग नाही तुमचा आत्मा राम खरं आहे ना हे पाचच आपण उष्ण आलेलं ना त्याला पण परत द्यायचं आणि म्हणून आपण प्रत्यक्षाला रामकृष्ण रामकृष्ण म्हणायचं आणि प्रत्येक वेळेला आपण आपला धर्म थोडं पुण्य करत राहायचं कारण तेच पुण्य तुम्हाला कोणत्या जन्माचं पुण्य कोणत्या जन्माला कामी येईल संचित आहे क्रियामान आहे प्रारब्ध हे सगळं आहेत ना ते कोणत्या जन्माला कोणत्या क्षणाला कामी येईल काही सांगतात नाही कधी कधी असं असते बघा की आता समजा एखादा महाराज आहे खूप मोठा महाराज आहे खूप मोठा महाराज असं जग 10-20 वर्षाला नाव असते आणि काहीतरी घटना घडते आणि घटना घडून ते महाराज पूर्णपणे बदनाम होतो समजू आपण उंच शिखरावर पोहोचला का ते पूर्ण बदनाम होतो का होतो त्याच्या गेल्या जन्मी 1000 जन्माचं मागचं पाप आहे का ते पाप बरोबर तिथे येतं आणि बरोबर ती क्रिया होते तर आता केलेली क्रिया नाही येते तर आता जे आता काम केल्याची क्रिया परिणाम नाहीये गेल्या आजच्या जन्माचा ते समोर येते आपण तो काल तर चांगला काल चांगला नाही तसं नसते असं असतं आणि म्हणून आपण लक्षात ठेवायचंय की बाबा रे जसं एक समजा राजा होता त्या राजाला 4 राणी होत्या आणि त्या 4 राणीपैकी
राजा अंतकाळ जवळ आला. त्याला वाटत आता मी जाणार आहे. आणि खरं सांग का, माणसाच्या अंतकाळी आपल्याला सगळे 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 पाप आठवतात. मी अशा अनेक मृत्यू पाहिले. जसं मी सप्त्याला पाहिजे महाराष्ट्रातल्या कोणत्याही अखंड आनंद सप्ताह सोहळ्याला मी देणगी पाठवतो. कोणत्याही 10, 20, 100, 1000 किती भेटो तुमच्या लवळा किती 2-3 वेळेस दिले. तर त्या आपल्या म्हातारपणी मरायच्या टायमाला आपल्याला काय काय आपण पोरासाठी इकड दगड तिकडे उचललाय, ते धुऱ्याचा इकड तिकडे उचललाय, ते केलं हे केलं ते केलं ते केलं. कोणासाठी केलं? त्यासाठी अरे तुझं नाव बी घेत नाही ना. नाही ना, त्या बायकोसाठी. कशासाठी? काय खरं नसतं ते. लक्षात ठेवा. आज माझी बायको आहे, गेल्या जन्मात पाल उंदीर साप कोणतरी होती. आज मी तिचं नाव आहे डुक्कर वानेर कोणतरी पुढच्या जन्मात मी होतो. मग डुक्कराचा पालीचा संबंध होता का? लक्षात घ्या, डुक्कराचा पालीचा संबंध नव्हता. आता आलाय ते काही वर्षापुरता आहे. आपण त्यात रस व्हायचं नाही. संसारी असावे असून नसावे. आपण पोतीचं पान असतंय ना, बरं ना, पोतीचं पान माहिती ना तुम्हाला, ते केळीचं पान तुम्ही पाणी टाका, असं तिरपट केलं की सगळं पाणी निघून जातं. तुम्ही संसारात राहा, मी संसारात राहतो ना. संसारात मी आहे, मला घरदार लेकर बाळ सगळे आहेत ना. पण असून नसल्यासारखं राहायचं नको. ते संसार होतंय आपोआपच. संसार करायची गरज नसते, पण परमार्थ करावाच लागेल. परमार्थ आपोआप होत नाही. आणि म्हणून त्या राजाला ज्या 4 पत्नी होत्या, एक आवडती बिगर आवडती वगैरे, आपल्या कितीला प्रकार असते. त्याला कळालं की आता माझा जीव आता जातेकडे. पहिल्या प्रेमळ लाडक्या बायकोला बोललं, म्हणजे अगं आता मला वाटायला खरं नाही कडे, खरं नाही, आणि तू मला साथ देशील ना, तू तुम्ही लय आवडतीस ना, तुझ्यासाठी काय केले काय मला वर्णन करायची गरज नाही, आणि कीर्तनाची वर्णन करायची गरज बी नाही. कीर्तन फक्त परमार्थापुरतच पाहिजे. 3 साईडला महाराज मी तुमची बायको होत आहे, पण तुमचा ज्या क्षणाला अंत होईल त्या क्षणाला मी तुम्हाला सोडून दुसऱ्याची होणार आहे. ऐकायला किती कठीण वाटते. खरं किती कठीण आहे की नवऱ्याला बायको म्हणते की तुमचा अंत झाला की मी दुसऱ्याची होणार आहे. राजाची पत्नी म्हणते, राजा तीव्र वेदना झाल्या, म्हणलं अगं तू यासाठी काय केलं आणि तू असं बोलतीस. जाऊ दे म्हणत, जाय. दुसरी सेकंड आली, तिला सांगितलं बाई ग तूच मला आवडतीस. आता बाई ग नाही म्हणलं, माझ्या सवयचा भागवून बाई म्हणलं समजा, पण आपण बायकोला बाई नाही म्हणत समजा. तर ती बाई ग तू तर लय आवडतीस बरं का, नंबर 1 तूच आहेस. आता गरज पडली ना, मला काय ना थोडी साथ देतेस का? मला कसं व्हायला गेले ते चक्र हातपाती कर, कसं तरी वेगळंच व्हायला, मला थोडं बघ ना, साथ दे ना. ते महाराज मी तुमची बायको आहे, मी तुम्हाला साथ देते. कुठपर्यंत? फक्त मशानभूमीपर्यंत. याचा अर्थ मेल्यानंतर झालं का? मेल्यानंतर मशानभूमीपर्यंत. असं कसं? म्हणजे हो तसंच. अगं म्हणजे तू लय आवडतीस, माझी लय आवडतीस. नाही म्हणजे ते तसंच असतं, ते जाते का. तिसरीला बोललं, तिला म्हणलं ताई ग, ताई बरं बाई ग नाही, बरं नुसतं ग बाई, तू माझी लय आवडतीस, खरीच आवडतीस, तू खरी आवडतीस. आणि तू काय कर, मला लय कसं व्हायलंय, मग तुम्हाला साथ दे. ते महाराज तुम्हाला काय साथ देऊ मी? तुम्ही जेव्हा मारता तो आम्ही लगेच निघून जाणार. लगेच हो, कस काय? मी जाणार नाही. राजाला खरा राग आला. मायला म्हणला काय किती अवघड आहे, ज्यासाठी मी किती खटपट केल्या, आणि हे सगळं वाया गेलं की, आणि तिला मी बोलच नाही, ते ठुसठुस करतो किंवा रागावतो की त्याला पाण्यात बघतो. मग तिला मला ताई, तिला बाई ग ये, आणि तू काय कर, मला कसं तरी व्हायलंय, मला साथ दे बाई, मला साथ दे, मला लय कसं मला जीव जायचं, कसं लय व्हायला घडलं. तिने सांगितलं महाराज मी तुमची बायको आहे, तुमची आवडतीये, तुम्ही म्हणलात म्हणून आवडतीये. मी तुमच्यासाठी माझं माय बापाचं घर सोडून आले. कुंकू तुमच्यासाठी लावलेलं, हे कुंकू तुमचं आहे, ही पोत आहे ना ही तुमची आहे. तुमच्यासाठी माझे माय बाप सोडित, भाऊ सोडला, सगळं ज्याने मला लहानाचं मोठे केलंय, ज्यानं माझं सगळं शी सू ज्यानं केली त्याला सोडलंय, त्याच्याशी एक वेळ बेमान झाले, तुमचे शिमानदार राहिले. तुम्ही तुमचं काय हो, मी तुमच्या सोबत आहे. भले तुम्ही 5 वेळ
गेलात तरी मी तुमच्या सोबत आहे. पुढच्या जन्मात तुमच्यासोबत, त्याच्या पुढच्या जन्मात तुमच्यासोबत, त्याच्या पुढच्या जन्मात तुमच्यासोबत आहे मी. त्याला वाटलं की चांगलं, की चांगलं, की चांगलं. माऊलींनो, माझ्या ज्ञानोबा तुकोबांनो, माझ्या जनाबाईंनो, मी कोण्याही राजाची गोष्ट सांगितली नाही. आणि गोष्ट सांगणं, दृष्ट सांगणं माझा स्वभाव धर्म आहे. माझा वेळ 4 दिवस पहिला माझा वेळ संपत्ती आलाय. मला पटकन पटपट बोलायचंय, पटपट सांगायचंय. माझी वेळ संपत्ती आली. मी एकच सांगितलंय, राजा तुम्ही इथं, तुम्ही राजा येतं, मी राजा आहे. आपलं मरण कोणत्या क्षणी सांगता येत नाही. मग आपलं मरण जेव्हा आपली मरण असते ना, जेव्हा पहिली बायको म्हणते ना की मी तुम्हाला सोडून जाणार आहे, ज्या क्षणाला आपला देह पडतो त्यावेळेला आत्माराम त्या क्षणाला पटकन सोडतो, पटकन सोडून जातो, पटकन सोडतोच. आणि हाडा मसाला देवार तुम्ही जिथे प्रेम करतात हा. तेच प्रेम तुमचं ईश्वरावर केला तुम्ही तरुण जाणार. हा बरोबर, ते सांगतो. हा तेच बरोबर. आता लक्षात. हा आता तो तुम्ही देहावर जे प्रेम ठेवलंय ते देह तुम्हाला सोडून जातो. ती बाई म्हणली ना मी पटकन सोडून जाणार आहे, हे सोडून जाणार आहे. दुसरीची बाई म्हणली की बाई मी दुसऱ्याची होणार आहे, दुसऱ्याची होणार आहे. कोणाची? माझ्या नावचं घर आहे, माझ्या नावचं शेत आहे, माझ्या नावचं जे सगळं आहे ना ते पटकन दुसऱ्याच नावचं होणार आहे. मुलीच्या मुलाचं कोणाचं हो पण दुसऱ्याच होणार आहे. माझं राहणार आहे का? नाही. तिसरीची म्हणली की तुम्हाला मशान उपस्थित येणार आहे फक्त माझी बायको, माझा मुलगा, माझा समाज, माझे ओळखीचे सगळे लोक येणार आणि मशान उपस्थित आपल्याला वाट लावणार. आणि लक्षात ठेवायचंय, सारी जिंदगी ढूंढते ढूंढते मैं यहाँ गया, मेरा सही मकान यही था. माझं खरं घर कोणतं आहे? 20 खोल्या 30 खोल्या माझं खरं घर नाहीये. मशान भूमीची जागा ही माझी खरं घर आहे. आणि ते शोधत माझी पुरी जिंदगी वाया जाते, पुरी जिंदगी संपते. आणि तेव्हा मला ते घर सापडतं. पण तेव्हा घर सापडून उपयोग नाही. काया फक्त काया ती जाते. आणि म्हणून ते आणि जे येतात ते काय फार प्रेमाने येत नाहीत बरं का. मी खरंच बोलणार मला तुम्हाला पटू का न पटू, गोड गोड बोलायचं मला काही तथ्य वाटत नाही. मला दुसऱ्या नाही तर नाही बोललं काय अडचण नाही. पण जेव्हा ते पटकन खरंच बोलायचं. जे येतात ना ते अंत्यसंस्कार लोक येतात ना, गप्पा मारत आले ना ते गप्पा मारत येतात. नवरा कोणी गप्पा मारतात तिथं घरापासून गप्पा मारतात. किंबहुना मशानभूमी सुद्धा आपल्या विचारधारेप्रमाणे गप्पा मारत बसतात. अरे काय. आणि जी बायको म्हणली होती की तू मेल्याशिवाय तुम्हाला साथ देणार आहे, मेल्याशिवाय साथ देणार आहे, तीच खरी होती. आणि ती बायको दुसरं तिसरं काही नाही. तर ती बायको म्हणजे काय? तुमचं कर्म आहे. तुमचं कर्म, जे कर्म तुम्हाला आवडत नाही, जी बायको तुम्हाला आवडत नाही तिचा तिरस्कार करता, तुम्ही तिला पाण्यात बघता, ते तुमचं कर्म आहे. आणि कर्म तुम्हाला कर्माचं फळ भोगावंच लागतं. बरं असो का वाईट असो. बरं असन तरी तुम्हाला भोगावं लागन, वाईट असन तरी तुम्हाला भोगावंच लागन. टिट फॉर टॅट. केले कर्मा झाले त्याची भोगाले, उपजले गेले ऐसे गीते, उपजले ऐसे गीते. तुमचं आता मला तुम्हाला बोलायचं ना. मला मी पहिलं वाक्य तुम्हाला 2 गणित सांगितलेले तर एक, मला कोणाची निंदा स्वीकारणं माझा हेतू नाहीच. आणि जे बोलते माझ्याबद्दल मी तुम्हाला सुधारायला आलो असं नाहीच. फक्त मला माझा उद्धार करायचा. मी स्वार्थी ना, माझा उद्धार मला करून घ्यायचा आहे ना. मी जे कर्म करेल त्या कर्माचं फळ मला भोगावंच लागेल. हे बघ, कर्माची गती लय वाईट आहे. त्या कर्माचा अभंगच एक. कर्माची गती लय वाईट आहे बाबा. कर्म कोणला चुकलं लयच वाईट कर्माची गती. प्रत्यक्षात तुम्ही कर्म करा काया वाचा मने. आपण परमेश्वराला शरण जा. आपले पाय तुमचे पाय घरून इथपर्यंत आले तर ही तुमची भक्ती झाली. पावली खरेपणा वाक्य सांगालो. पावलो तुमची भक्ती झाली. तुमचं पुण्याचं माप जसं पाऊल पडले ना तसे पुण्याचं माप वाढत इथं बसलात. तुमचे मी 10 पट लाख उपकार मानतो. तुम्ही तरी 2 घंटे बसतात. मला 20 मिनिटं का अर्धा घंटा बसायला जड होतं. पाठ दुखणं काय अडचणी प्राप्त होता. तुमचे 10 पट उपकार. तुमच्या पाठीला येणारी ताण आहे, पाठीला येणार कळ आहे, पाठीला येणार त्रास आहे ते परमेश्वर जाणतो ना. ते तुम्हाला 100%
लक्षात घेणार तुम्ही तुमचे हे तप आहे शरीराचं तप आहे कायिक वाचिक मानसिक म्हणतो ना त्यातलं हे शारीरिक आपल्याला तप असलं पाहिजे हे स्वतः तुमच्या पुण्याच्या मार्गाला जाणारा भाग असला पाहायला मिळतं आणि म्हणून आपण प्रतिक्षणाला रामकृष्ण 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 का म्हणायचं आपला उद्धार करून घेण्यासाठीच फक्त म्हणायचं आपल्याला तुमचा उद्धार दुसरं कोणीच करणार नाही 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 माय बाप बहीण चुलता सगळे काय 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 सगळे दिल्या घेतल्या सगळे असतात तुमची बायको जरी असली तर बायको फक्त विशिष्ट काळावरती बायको वाटते विशिष्ट काळात बायको वाटते पण ती सुद्धा सुनाशी त्याचे मैत्री संबंध पूर्ण होतात आणि नवऱ्याला अख्ख्या नवऱ्या सुद्धा ते टाकून बोलू शकते बाईल म्हणता बरं म्हणता तरी नाशी येते घर ज्या नवऱ्यानं घर बांधलंय ज्या नवऱ्यानं इतकं मोठं सगळं महागाच्या वस्तूनं काही लाकूड काही दरवाजा काही काय काय महाग सगळं केलंय आणि त्याला ही बाई म्हणते खर म्हणजे काय गाढव मला सांगा खरं बोला बरं की नवरा गाढव तर गाढव म्हणजे नवऱ्याला गाढव म्हणणारी ती बाई कोण झाली मग आपण आपल्या शब्द आपला मान करतो आपण हे आपण ठरवू ना आपलं आपण व्हायले ना आपण गाडी व्हायला माझं पूर्व गाडं व्हायले सिंगरू व्हायले ते काय असं ते प्रकार असतात म्हणून आपण फक्त एकच हे बायको नवरा काय नाही यथा काष्टची काष्ट महाभारतात छान वचन आलं यथा काष्टची काष्ट कशामुळं की जर समुद्रात दोन ओंडके लाकड दोन लाकडं असे लाटावर असे येतात समजा लाटावर लाकडं एकत्र आले तर त्या लाकडाला एक दुसऱ्याचं प्रेम असतंय का नाही ते लाकडं असे लाकडं आले लाट जशी तशी लाकडं येणार आणि लाट समजा पुन्हा वेगळे झाले लाकडं वेगळे होणार तसं बायको नवरा बहीण भाऊ चुलता चुलती सगळे आहेत आपण लाकडासारखी एकत्र आलोत लाकडं ते नियतीनं ते लाकडं दूर केले ते लाकडं दूर केले की आपण दूर होणार आमच्या भायाचं जितक्या वर्ष अन्न पाणी ह्या घरात होतं तितक्या वर्ष आमचा भैया राहिला अन्न पाणी ज्या क्षणाला संपलं त्या क्षणाला 1 सेकंद सुद्धा राहायला त्याला परवानगी नाही तर राहू शकत नाही आणि राहत नाही म्हणजे आपण लक्ष द्यायचं की माझं मरण तय म्हणजे निश्चित आहे माझं मरण निश्चित आहे माझी मरणाची जागा निश्चित आहे मरणाची वेळ निश्चित आहे मरणाचा काळ निश्चित आहे फक्त अनिश्चित हे की मला ती काळ वेळ मला माहित नाही जन्म म्हणजे काय शाश्वत जन्म आणि शाश्वत मृत्यू ह्या दोघांमध्ये डिस्टन्स आहे ते डिस्टन्स मध्ये जीवन आहे आपलं आणि म्हणून आपण प्रतिशाला रामकृष्ण 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 का म्हणायचंय तर आपला उद्धार करून घेण्यासाठी म्हणायचंय आणि ते उद्धार करून घेण्यासाठी माझे तुकोबर आहे अभंगाच्या 33 चरण सांगतात नलगे मुक्ती धन संपदा नलगे मुक्ती धन संपदा नलगे मुक्ती संपदा नलगे मुक्ती संजय सारा संत संग देई सदा गुण गाईन गुण गाईन संग देई सदा संत संग देई सदा काय नकोय तुकोबराय सांगतात ना की न लगे धन संपदा धन नको अशी मन आहे बघा की पैसा द्याला का तर मोरीतलं बाळ बाहेर येतं तुमच्याकडे मला माहित नाही मोरी म्हणजे नाली ते नालीत अडकत ना सांगता ते नळीत वगैरे बाळ खेळत गेलं अडकत आहे त्याला बाहेर काढण्यासाठी त्याला 10 रुपये 100 रुपये काय दाखवले का ते बाहेर येतं म्हणजे इतक्या लहानपणापासून पैशाची
आपल्याला ओढ लागते. पण बाबा पैसा एक लक्ष ठेवा, जगाच्या पाठीवर एकही माणूस आजपर्यंत भगवंताच्या जवळ गेला नाही पैशाच्या माध्यमातून. शब्द आहे का? जगाच्या पाठीवर आजपर्यंत एकही माणूस पैशाच्या जोरावर परमेश्वराजवळ गेलेला नाहीये. गेलाय कशा जोरावर? फक्त भक्तीच्या. जर बघा तुम्ही किती मोठमोठे श्रीमंत माणसं मेले, किती श्रीमंत माणसं मेले, किती अहो अख्खं परभणी जिल्हा, आता बीड जिल्हा आहे ना, बरं आमचा परभणीच म्हणतो, बीड कशाला होत? आमचा परभणी जिल्हा विकत घेण्यात की एका माणसात ताकद असते. ते माणूस सुद्धा गेला ना. ते यमाला म्हणलं असतं ना, तुला काय 2 कोटी रुपये घे, 5 कोटी रुपये घे, 20 कोटी घे, यमाने घेतले का पैसे? नाही. आणि घेत नाही म्हणून चांगलंय, नाहीतर का नाही सगळा गरीबाचा नंबर लागला असता. श्रीमंत मग चांगले वाईट मला बोलायचं नाही. हे प्रसार माध्यम आहे माझ्या समोर आता सध्या. म्हणून आपण प्रत्यक्षाला पैसा नकोच. पैशाचे 3 मार्ग आहेत पैसा जायचे: द्रव्यास गमन, दान, भोग अथवा विनाश. द्रव्य पैशाचे फक्त जगात 3च मार्ग आहेत. एक दान. आता मी कोट्यावधी रुपये दान करतो. आता घरी माहिती आहे, आमच्या ताईला माहिती आहे, जावई बाप कुठे तर नाहीच असतील, कुठेतरी असतात. त्याला माहिती आहे घरी थप्पे येतात. जसं आपल्याकडे सोयाबीनचे थप्पे असतात ना, तसं माळीच्या, अष्टगंधाच्या, गणगोळीच्या थप्पे येतात. ते माझं वैभव आहे ना. कारण 1.25 कोटीच्या वर आपल्याला माळकरी करायचं. तुम्हाला म्हणजे मला नाही करायचे, परमेश्वर करून घेणार आहे. जागो तेच जवळ हातपाय चालतात ना तोवर करायचं. जसे हातपाय नाही चालले त्यावेळेस मग जागा बसायचा, रामकृष्ण रामकृष्ण. आणि मी पोस्टल सुद्धा माळी पाठवतो. आता समजा कोणी आता ह्या गावातल्या बाई म्हणली मी राहिली होते ना माय, ठीक आहे, मोबाईल नंबर आमच्या याच्याकडे आहे, जावई बापूकडे आहे ना, जाधव साहेबाकडे, पोलीस साहेबाकडे. त्यांना मोबाईल नंबर त्याच्यानुसार सुद्धा आपल्या चौकदार साहेबाकडे आहे. आता तर ते पोस्टल तुम्हाला मला घरपोच मिळत, तुम्ही काय धडपड काय करत नाही. पण इथे जरा पटकन मिळेल, गॅरंटीने मिळेल. ठीक आहे, पोस्टल खर्च सांगता येत नसते. म्हणून द्रव्याला फक्त 3 मार्ग जायचे. एक दान करा, ते तुम्हाला 100% मोक्षाची प्राप्ती करून देणार आहेत. मी वेडा नाही ना. समजा 100 जपमाळी गेल्या, 100 लोक रामकृष्ण रामकृष्ण म्हणतील ना, मग 100 लोक रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं 108 मधलं एक तरी मला गेलं ना. आणि असे कितीतरी हजार, कितीतरी लाखो माळी गेले का. लाखो माळीपैकी किंवा 90,000 लोकांना रामकृष्ण रामकृष्ण म्हणजे काय ओम नशा काय काय म्हणणं समजा, ते तर उलीस मला. मी काय म्हणजे मी स्वार्थी माणूस आहे. कारण मला माझा खरा स्वार्थ करायचा आहे. पोराला कोट्यावधी रुपये जमवून ठेवून फार उपयोग नाही. त्याला त्याच्या पद्धतीने कमवून ठेवणं माझी जिम्मेदारी नाही. धर्म आहे माझा. धर्म केला बस झालं. बायकोला मरेपर्यंत इमानदारी सांभाळ करणे, मरेपर्यंत पूर्ण तजवीज करून ठेवणे धर्म करतोय माझं. तिला वाऱ्या सोडता येणार नाही. मी काय गोसाहेब फिकर नाही. मला ते करावं लागेल ना. असं नाही जमणार. एक काळ आपण कशी लग्न झालं कशी फिरतो कशी होतो हे वर्ण मला काही गरज नाही. सगळ्याचा भाग आहे ते. पण दान केलं पाहिजे आपण. दुसरं भोग. आता कपडा घातला मी, हे याला दवाखाना आहे, काय 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 प्रकार असते ना. आता मी 4 वेळेस पाणी प्यायलो, मला हाऊस नाही. शरीराची गरज आहे. बीपी शुगर असते समजाची गरज आहे, पटकन ते प्यावं लागतं. घशाला कोरड पडते, उगत. तर भोग आपण भोगलाच पाहिजे. किराणा असेल काय असेल ते चिक्कूपणाने करू उपयोग नाही ना. उग काय की चिक्कूपणा उलू करायचं ते काही नाही. भोग भोगला पाहिजे. आणि तिसरं विनाश, म्हणजे आपण चुकीच्या मार्गाने पैसे खर्च करणे. चुकीचा मार्ग तुम्हाला असं मानतो, मला काही इथं बोलायची गरज बी नाही. आयुष्यात माझे 10 रुपये सुद्धा चुकीच्या मार्गाने गेले नाही. तर माझ्या अंदाजानं 10 रुपये सुद्धा कुठलंच व्यसन काहीच नाही. आयुष्यात हॉटेलमध्ये जायचं समान नाही बरं का. म्हणून माझे तुकोबाराजी सांगतात, काय सांगतो की आपण आपुले केले आपण खाय तुका वंदी त्याचे पाय. आपुले केले आपण खाय तुका वंदी त्याचे पाय. आपुले केले आपण खाये तुका वंदी त्यांचे पाय. छान माऊली, छान. म्हणजे आपण केलं ना, आपणच खायला पाहिजे. आपण केलं पाहिजे. आणि तुकोबाराजी सांगतात ना आमचे की
हे पहा, संतांनी कोणत्या संतांनी असं नाही सांगितलं की तुम्ही काहीच काम धंदा न करता आयतं बसून खा, आयतं बसून खा, आयतं बसून खा. लक्षात, तुम्हाला तुमचं काम करावंच लागेल. माझा धर्म कोणता आहे? इमानदारीने विद्यार्थ्याला शिकवणं. इमानदारीने विद्यार्थी शिकवणं हे माझा पहिला धर्म आहे. कीर्तन करणं, ते माळी देणं, हे सगळं जर मी शिकत नसन तर 100% ढोंग आहे. जवळपास 34 वर्षात फरक झालं. 10 दिवस शाळा पडलेली असेल. 34 वर्षात 10 दिवस बोलणं सोपं आहे. किती जळालं असेल माझी मलाच माहिती. कोणी मेल तरी मी जात नाही. जाऊ सगळ्यात माहिती, ओळखीच्या लोक सगळ्यात माहित असते. नाही फक्त ते माझी शाळा संपल्या जाईल ना मी. कारण परिसरात मला काय काम सांगितलेलं आहे? तुला पुण्य कशात लागल? इमानदारने विद्यार्थ्याला शिकल्या पुण्य लागल. टंगळमळ केल्या, चालूपणा केल्या, ते शाळाला बुडल्या, डुमा मारल्या, पाप लागल. तसं नाही. म्हणून आपल्याला दान केलं पाहिजे, भोग केलं पाहिजे. आणि विनाशी काले विपरीत बुद्धी. जेव्हा तुमचा विनाश व्हायचा का त्यावेळेला विपरीत बुद्धी प्राप्त होतेच. आपल्याला त्यावेळेस विपरीत बुद्धी प्राप्त होते. आणि विपरीत बुद्धी नाही व्हायचं आपण काय केलं? रामकृष्ण रामकृष्ण भजन केलं पाहिजे. आपण कीर्तन परंपरेप्रमाणे एक आपण भजन घेऊया. याच देहात आपण आल्यानंतर मनुष्य देहात आपण आलो. आणि मनुष्य देहात आल्यामुळे आपल्याला प्रतिष्ठा देवाचं नाव घ्यावंच लागेल. कारण पतिव्रता जसं आपल्या पतीचं नाव घेते, आपल्या पतीशी एकरूप होते, आपल्या पतीशी रथ होते, तितक्याच अधिक मोठ्या प्रमाणात आपण परमेश्वर नामस्मरण केलं गेलं पाहिजे. ह्या नामस्मरणामध्ये कुठलाच खंड आपण ठेवला नाही पाहिजे. आपली काया निश्चितपणे ब्रह्मभूत झाली पाहिजे. आणि त्यासाठी सतत 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 आता बघा तुम्ही जवळपास 100 वेळेला मी रामकृष्णारी बोललो. मी बोललो नाही पण असा अंदाज आहे माझा की आणि तुम्ही 100 वेळा रामकृष्णारी ऐकलंय. म्हणजे आपलं पुण्य आपोआप वरचीवर वाढत चाललं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणून रामकृष्ण रामकृष्ण. आणि आपलं कर्म प्रत्यक्षाला कर्म आपण केलंच पाहिजे. कर्म आपल्याला करावंच लागतं. आणि कर्म केल्यानंतर हे आपल्याला कर्म केलं, कर्म तुम्हाला चुकणारच नाही ना. कर्म आणि असं खूप कर्म आहे की जे नकळत कर्म आपण करतो. नकळत जसं आहे आता आमचे ज्ञानेश्वर माऊली तुकोबाराय जेव्हा आपसात चर्चा करतात तर सांगतात नाही लय काम आहे, हे काम आहे, किती करू. आपण कामाची यादी केली ना 100 किती काम तयार होतात. पण एक तरी आमचे तुकोबाराय ज्ञानोबाराय असं बोललेत का
किती काम करू काय काम करू? डोळा उघडणं बंद करणं, उघडणं बंद करणं, उघडणं बंद करणं. म्हणले का? आजपासून नाही म्हणले, पण करतो का नाही आपण? करतो. परमेश्वर आपला डोळा उघडतो बंद करतो, उघडतो बंद करतो. आपण जर आपल्या पद्धतीनं डोळा उघडायचं बंद करायचा प्रयत्न केला ना, आपले तर मार खावा लागला. आपल्या पद्धतीनं जर वेगळ्या पद्धतीने डोळा उघडा बंद केला ना, आपल्याला मार खावा लागला. पण देवानं जे डोळा उघडला बंद केला ना, तर कर्म होतं आपल्याकडनं. कर्म आपण करतो, पण कर्माच्या वेळेला जाण राहत नाही, आठवण राहत नाही. कर्म आपण कर्म करतो म्हणून. आपल्या माता माऊली बघा, मी एकाही बाईवर एकही अपशब्द वाईट अपशब्द बोललेलं नाही. पण सरळ वाक्य अजून एक बोलतो की जेव्हा बाया 4 वाजता त्या 6 वाजता शेतातून घरी येतात, गावाजवळ एखादी मैत्रीण भेटते आणि ती बाया गप्पा करतात. त्या बाईच्या डोक्यावर ओझं असतं. आता पहिल्या काळात होतं, आता काही नाही राहिलं ओझं. सरपणाचं असं मोठं ओझं असतं, एवढं ओझं घेऊन येतात. ते ओझं डोकं असून सुद्धा ती बाई तिची गप्पा मारते आणि इतकं कामाची यादी दाखवते की भयंकर भयंकर भयंकर. अजून काय काय यादी असते की अजून काय काय कारण असतं, हे मला काही बोलायची गरज नाही आणि मला माहित बी नाही. पण ती बाई असं त्या मैत्रिणीला असं नाही म्हणली, बाई मी किती काम करू, किती काय करू, ती झाडून काढू, हे कामाची यादी दाखवते. पण ती बाई जेव्हा श्वास घेते ना, श्वास घेणं सोडणं, घेणं सोडणं, घेणं सोडणं, ते श्वास घेणं सोडणं, घेणं सोडणं हे आपण करतोच की नाही? करतोच ना. पण आपण आपल्याला जाणवतं का? नाही. पण ज्या क्षणाला आपला श्वास निश्वास झाला, निश्वास सोडणे, श्वास घेणे आणि निश्वास सोडणे, जर निश्वास झाला तर 5 वेळ घरचे सगळे सुटकेचा श्वास सोडतात. ठीक आहे. असे मी बरेच मृत्यू पाहिले की माणूस मेला ना तर घरच्या वाटतंय आपण सुटलो, घरच्या वाटतं आपण सुटलो. अनेक कारण असतील. मग कदाचित ते कामामुळे वैतागले असतील, ते आजार पण करून अनेक कारण असतील, पण त्यांना आपण सुटलो. लक्षात ठेवायचंय, आपलं पाप असेल ना आपण सोडू म्हणजे सोडू कळतं मला. म्हणजे आपण ते यातना भोगू. आपलं जर पाप कमी असेल तर आपण 2 मिनिटात जाऊ. म्हणून प्रत्यक्ष आपण रामकृष्ण का म्हणायचंय? तुमचा उद्धार करावाच लागेल तुम्हाला. तुमचा उद्धार कशा पर्यायच नाही तुम्हाला. नाही तर दुसरा जन्म कुत्रीचा, मांजराचा, आणि पुन्हा कुत्री, मांजर, साप, खरडे, सरड्या काय काय होऊन पुन्हा कव्हा तरी पुन्हा माणूस जन्म भेटल. आणि तेव्हा तुम्ही नाही केलं पण ते घटिका यंत्र जसे चालूच राहणार तुमचं. म्हणून लक्षात ठेवायचं, तुम्ही रामकृष्ण म्हणायचं. आणि तुकोबारा अभंगाच्या पुढच्या चरणात सांगतो, परमात्माशी जे दान मागितलं गेलंय की आपल्याला सुखानं जन्माला घातलं पाहिजे. कारण जन्माचं वेगळे दुःख असते. आता ते काळ बरा आहे. पहिल्या काळात असं होतं, झालं तर बाळ, नाही तर जीवाला काळ होतं. एक तर मायेच मरायची, असं खरं होतं. मी खूप समजून घेतो. म्हणून तुकोबारायने जो आपल्याला अभंगाचा भावावर सांगितलेला आहे, तुकोबाराय तत्वज्ञ आहेत, विचारवंत आहेत. त्यांच्या
अभंगाच्या कणापर्यंत जायची माझी पात्रता नाहीये खरंच. कारण ते इतके त्यांच्या ते भाषा आहे, त्यांचं जे वाङ्मय आहे, त्यांचं जे लिखाण आहे का, एक टाकी बघा. कुठेच एक शब्द सापडून दुसरा शब्द नाही. एक टाकी म्हणजे एक टाकीच इतकं विचारपूर्वक विचार पाहायला भेटतं. आपण अशा तुकोबर आहे ना, या अभंगाच्या मध्ये जो भाव ठेवला आहे तोच भाव माझ्या चिंतनातून आला आहे असं माझं मुळीच म्हणणं नाहीये. मी त्या लांबून किंचित लांबून आणि खरंच महाराजांना बरंच कळलं की महाराज असं विचार करतील की अरे आजच्या कीर्तनकार महाराजांनी अभंग घेतला कोणता, चिंतन मांडले कोणतं, आणि अभंगाला धरून नव्हतं हे मलाही कळालंय. पण काय व्हायला माहिती का, की माहेराला आलेली पोरगी जेव्हा पहिल्यांदा माहेराला येते पंचमीला का पाहिजे, तेव्हा तिला असं होतं की माझ्या आईला किती बोलू, माझ्या मैत्रिणीला किती बोलू, माझ्या सख्याला किती बोलू, याला किती बोलू. तिला ताळतंत्र राहत नाही, रात्र सुद्धा पुरत नाही. मग मला असं हुरूप येतं, मला असं वाटतं की म्हणून माझा मुद्दा कधी तुम्हाला वाटतं चुकलं मला अभ्यास नाही वा, म्हणजे खराबी नाही आणि चुकलं खरंच आहे. पण मला जे वाटतं का, जसं वाटतं जितकं मला जगायचंय ते मुद्दे मी मांडण्याचा प्रयत्न केला. यात माझं चुकलं असेल तर आईच्या मायेच्या ममतेनं तुमच्या चरण मी लीन होतो. याशिवाय अजून एक शेवटची वेळ अशी माझी, माझ्या माता माऊलींनो, माझ्या ज्ञानोबा तुकोबांनो, माझा पहिला धर्म हा आहे की मी शिक्षक आहे. अगोदर माझा पहिला धर्म हा आहे की मी शिक्षक आहे. आणि म्हणून तुमचा मुलगा, तुमची मुलगी, तुमचा नातू, तुमची नात अभ्यास करते का नाही हे तपासणं तुमचं काम आहे. लेकरं वाईट नसतात, आपण जसे वागू तसे लेकरं वागतात. लक्षात ठेवायचंय. तुम्ही स्वतः त्याला म्हणलं पाहिजे इथं बस. सकाळी आता मी 4ला उठतो ना, आता काल मी 2:30 वाजले आपल्या झोपायला, 2:30 वाजले तरी मी 4ला उठतो. आता जाऊ जितके वेळ होईल 4ला आपलं उठायचं. काय झोपायला कधी झोपो, उठायचं 4ला. कंठी प्रेम दाटे नेने निरोटे हृदय प्रगटे रामरूप. 4ला उठायचं, मी उठायचंच, बदल नाही करायचं. आता ताईला माहिती आमची, आता ताई दिसा ना मला पटकन आसन कुठतरी तसं, त्याला माहिती मी 4ला उठतोच ना, आपलं काम धंदा आता करतोच, काम धंदा मी काम करतोच ना, काय होईल. म्हणून तुम्ही तुमच्या नातवाला, तुमच्या नातीला इथं बस म्हणायचं. तुम्ही भाकरी का, तुम्हाला लेता वाचतात नाही, मान्य मला लेता येत नाही, वाचता येत नाही, काहीच नाही. माझे आई वडील 100% अशिक्षित होते. 100 साल लोक घालणं जिंदगी केली ना, ते त्याने मला 6 MA शिकवलं ना, डॉक्टर केलं ना, अजून काय काय अपेक्षा काय ठेवायची. तसं तुम्ही तुमच्या नातीला लेकराला बस मांडी घालून अभ्यास करून घेतलाच पाहिजे, नाही तर काय खरं नाही. ही पिढी वाईट आहे. मुलं नावाची जात अभ्यास करीत नाहीच. युट्यूब चालू आहे, महाराष्ट्रात जाणारी गोष्ट आहे. अभ्यास करत नाहीच आणि मग सगळे ते प्रॉब्लेम तयार होते. मुली नावाचा अभ्यास करते, पण अभ्यासापेक्षा युगो फार वाढलेला आहे आणि म्हणून ते घातक आहे. म्हणजे अभ्यास करत नाही म्हणून हे मुलं घातक झाले आणि मुली अभ्यास करतात पण युगो वाढल्यामुळे ते घातक झाले, मग दोघे घातक झाले आणि आजची तरुण पिढी पूर्णपणे बरबाद व्हायला. याला कारण हे मोबाईल एक आहे आणि दुसरे अनेक कारण आहेत. म्हणून तुम्ही कृपा करून थोडस मुलाकडे लक्ष राहा. ते स्वतः तुमचं कल्याण आपुल्या हिता जो अशी जागता धन्य माता पिता तयाची. आणि म्हणून पुढे कन्यापुत्र होती सात्विक तयाचा हरिक. तुम्ही जसं नामस्मरण केल्यावर पांडुरंगाला हर्ष वाटणार आहे, तसं तुमच्या मुलाला सन्मार्गाला लावलं तर ते तुम्हाला पांडुरंगाला हर्ष वाटणार आहे. म्हणून या ठिकाणी मला कीर्तन सेवा देण्याची संधी दिली आमचे जावे बापू भगीरथ अश्रुबा जाधव, आमच्या ताई रंजनाताई, याशिवाय राजामती सुदामराव गोलप, याशिवाय सगळेच आपल्या महेश वैकुंठवासी महेश भैया भारतराव गोलप. खरं सांगा त्या मुलाचं वय पाहिलं तर मला शब्द विचारला इतकं जड जाते ना, ते माझी मानसिकता होतच नाही. इतकं कठीण जातं मला शब्द उच्चारायला. पण नाईलाजाने मला वाक्य विचारावं लागतं. मला चेहरा बघायला कठीण जातं. माझं मन खूप आईसारखं हळबळ.
कठीण जातं, त्रास होतो, हृदयाला वेदना होतात. आमचे महेश भैया भारतराव घोलप या सर्वांच्या आणि सर्व घोलप परिवार, आपले गावकरी मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणी मी लीन होतो, नतमस्तक होतो. आणि आपले भारतराव घोलप कुठे या हे घेऊन जा हे प्रसाद. फोटो काढून घ्या ना कोणते हे मोबाईल वर या इकडे. एक मिनिट दुकानदार असं जरा भर. दोन पाकिटीचा मला पटकन सापडणं, मी शोधायचा प्रयत्न करतो, सापडणार आतमध्ये गेल्यावर ते देऊ. ठालावी पुन्हा एकदा माता माऊली सर्वांचे मी लीन होतो. माता माऊलींना कडक सूचना नाहीये तर कडक विनंती, कृपा करून नंतर माळीला यायचं असेल तर कृपया रांगेत आलात ना, सगळ्याला पटपट देणं. तर एका टायमा सगळा घोळका झाला इथं काहीच कोणालाच काही अडचण होईल. आणि बाकी अर्ध्यापेक्षा जास्त बाया ज्याला घ्यायचंय पण त्यात उशीर व्हायला ह्या नावाखाली सरळ निघून जातील वापस. म्हणजे कोणाचं कोण्याच लास्टची बाई असेल फर्स्टची बाई असेल, मला सगळ्याच बायाची काळजी करणं माझं काम आहे. इतक्या लांबून मी आलो, कीर्तन करायला जसं आलो का तसं तुम्हाला काही ना काहीतरी द्यायला आलो मी. म्हणून कोण्या बाईनं म्हणजे असं विनाकारण असं वापस विनाकारण उशीर लागू एक वेळेस मी कवरे थांबायला तयार आहे, पण प्रत्येकाला भेटावं इतकी काळजी तुम्ही करा. तुमचं नियोजन काहीतरी बघा जेणेकरून पटपट व्हावं, हा माझा रोल व्यक्त करतो. आणि झालेली सेवा माझे मोतीराम महाराज, माझे रंगनाथ गुरुजी परभणीकर या सर्वांच्या चरणी व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, बोली रे कुरे रे बापुरे, महाराज नाही विचारिना